कधी विचार केलाय की आपण सगळे सतत धावत का असतो? आज आपण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वेगवशता या प्रसिद्ध निबंधातून याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. भोसले यांनी आपल्या या वेगाच्या व्यसनावर आणि त्याचे आपल्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात यावर अगदी अचूक बोट ठेवलंय. जरा बघा शहरातली ही गर्दी. नाही का वाटत की प्रत्येकाला कुठे ना कुठे पोहोचण्याची भयंकर घाई लागलीये? लेखक स्वतः म्हणतात की ही अहोरात्र भराणारी आणि थरारणारी वाहनं पाहिली की आश्चर्य वाटतं. खरंच या धावपळीमागे नेमकं काय आहे? चला आपण मिळून शोधूया. तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नानं. हा जो वेग आहे तो आपली गरज आहे की एक प्रकारची विकृती? सगळ्यात आधी लेखक एक खूप संतुलित विचार मांडतात. म्हणजे ते असं नाही म्हणत की वेग वाईटच आहे. नाही, ते मान्य करतात की आजच्या जीवनात वेगाला एक महत्त्वाचं स्थान आहेच. अहो विचार करा ना, मुलांची शाळा एका टोकाला, आपलं ऑफिस दुसऱ्या. आता ही दोन टोकं जोडायची तर वेग हवाच की. त्यामुळे योग्य प्रमाणातला वेग ही आपली गरज आहे, यात वादच नाही. पण इथेच खरी मेख आहे. गरजेचा वेग आणि त्याचा विकृत म्हणजे हानिकारक अतिरेक यात एक खूप नाजूक रेषा आहे. लेखक अगदी स्पष्टपणे म्हणतात की यथार्थ प्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आणि हीच विकृती आपल्यासाठी आत्मघातकी ठरू शकते, म्हणजे जीवघेणी. ओके, मग ह्या विकृतीचे, या अनावश्यक वेगाचे आपल्या शरीरावर आणि मनावर नेमके काय परिणाम होतात? चला जरा खोलात जाऊन पाहूया. लेखक तर अतिवेगाचे परिणाम अगदी स्पष्टपणे सांगतात. बघा, या अनावश्यक गतीमुळे आपलं मन अशांत होतं, शरीरावर प्रचंड ताण येतो. मग ते सततचे हादरे, त्यातून मज्जातंतू आणि मणके इतके कमकुवत होतात की कंबरदुखी आणि पाठदुखी तर जणू कायमची सोबतीच बनते. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय माहितीये? या वेगात एक प्रकारची बेहोशी असते, एक विचारशून्य अवस्था जी खूपच घातक आहे. वाढता वेग म्हणजे ताण, किती सोपं आणि किती खरं वाक्य आहे हे. विचार करा, आपण आयुष्य सोपं करायला म्हणून वेग वाढवतो, पण त्यातून फक्त आणि फक्त ताणच वाढत जातो. आणि या ताणापायी आपण पोहोचणार तरी कुठे, हा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, शारीरिक परिणाम तर समजले, पण आपण मुळात इतका वेग धरतोच का? यामागे काही सामाजिक किंवा मानसिक कारणं आहेत का? चला याचाही शोध घेऊया. आणि इथेच लेखक एका महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यावर बोट ठेवतात. ते म्हणतात की लोक अनेकदा गरज नसताना केवळ, आणि हे ऐका, केवळ इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आणि आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडविण्यासाठी कर्ज काढून गाड्या घेतात. म्हणजे इथे वाहन एक साधन राहतच नाही, तर ते खोट्या प्रतिष्ठेचं, एका स्टेटस सिम्बॉलचं प्रतीक बनतं. आणि हा प्रश्न खरं तर आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपलं आपल्या वाहनाशी नातं हे गरजेचं आहे की प्रतिष्ठेचं? जरा विचार करा यावर. बरं, ही प्रतिष्ठेची भावना आपल्याला कुठे घेऊन जाते? लेखक एक जबरदस्त उदाहरण देतात. ते विचारतात की लोक फिरायला नेहमी शहरातल्या त्याच गर्दीच्या रस्त्यांवर का जातात? म्हणजे लक्ष्मी रोड, MG रोड, तिथेच का? त्यांना देहू, आळंदी, सिंहगडाकडचे शांत निसर्गरम्य रस्ते का खुणावत नाहीत? आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळणार आहोत जो खूपच गमतीशीर आणि तितकाच विचार करायला लावणारा आहे. वेळ आणि वेग यांच्यातलं एक विरोधाभासी गणित. हा विरोधाभास बघा किती मोठा आहे. आपण सगळे वाहनं का वापरतो? तर वेळ वाचवण्यासाठी, बरोबर. पण गंमत अशी आहे की वाचवलेल्या वेळीचं काय करायचं हेच आपल्याला कळत नाही. आणि मग तो वेळ घालवण्यासाठी आपण पुन्हा वाहन चालवत बसतो. कमाल आहे ना? आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. वा, काय जबरदस्त वाक्य आहे हे. ह्या एका वाक्यात लेखकाने सगळं सार सांगितलंय. सुरुवातीला आपण वाहनांवर राज्य करतो, पण हळूहळू ती वाहनच आपल्यावर राज्य करायला लागतात, आपण त्यांचे गुलाम बनतो. तर मग या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? नुसती टीका करून लेखक थांबत नाहीत, तर ते आपल्याला एक निरोगी आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्गही दाखवतात. चला पाहूया तो मार्ग कोणता आहे. लेखक आपल्याला एक खूप सोपा, अगदी साधा मंत्र देतात, ज्यामुळे आपण आपल्या वेगावर आणि आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवू शकतो. ते म्हणतात, कामापुरते आणि कामासाठी वाहन, आणि आटोक्यात राहील एवढाच वेग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करून जर आपल्याला जीवनात उसंत मिळत असेल, म्हणजे काय तर निवांतपणा, स्वतःसाठी वेळ, तरच या सगळ्या तंत्रज्ञानाचा खरा उपयोग आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर वाहन कामापुरतं आणि वेग आटोक्यात. खरं तर निरोगी जीवनाचं रहस्य याच साध्या संतुलनात दडले. जो अस्वाभाविक वेग आपलं आरोग्य आणि आपलं स्वत्व, म्हणजे आपलं आपणपणच हिरावून घेतो, त्याला कमी करणं ही आपलीच जबाबदारी आहे. चला जाता जाता या एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया.
हा जो वेग आपण धरला आहे तो आपल्याला आयुष्याच्या जवळ नेतोय की आयुष्यापासूनच दूर? याचा विचार नक्की करा.